ज्यांना असं वाटत असेल की त्यांचं सौंदर्य त्यांच्याकडनं हिसकावून गेलेलं आहे प्रेग्नन्सीमुळे किंवा ओव्हर काम केल्यामुळे, कधी कधी काय होतं की बरेचसे लोक उन्हात फिरतात है ना, तर त्यांच्या चेहऱ्यावरती रॅशेस येतात, चेहऱ्यावरती त्यांचं म्हणजे काळेपणा येतो, किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगा की अशी लोक ज्यांना आपला कॉन्फिडन्स कमी झालेला आहे आणि त्यांचं जीवन नैराश्यमय झालेलं आहे की त्यांना आता कळत नाही की आम्ही काय करू यार, आम्ही चांगले दिसत नाही. लेझर्स बाबतीत खूप मिसअंडरस्टँडिंग्स आपल्या जनतेमध्ये आहेत. याने काही त्रास होतो, काही जळजळ, जेव्हा ती ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळेला पेशंटला तुम्हाला अनकॉन्शियस करावं लागतं किंवा त्यांना ॲनेस्थेशिया द्यावा लागतो, किंवा म्हणजे इट इज अ रेग्युलर असतं की त्याला खूप त्रासदायक असतं, हाऊ पेनफुल असतं का काय असतं. जर हेअर प्रॉब्लेम्स असतील, आता आपण बघितलं असेल पोल्युशनमुळे आपण म्हणतो की खूप हेअरफॉल दिसायला लागलेला आहे, सीझनल हेअरफॉल असतो, तर डज दिस टर्म्स एक्झिस्ट की सीझनल हेअर, म्हणजे सीझनल हेअरफॉल असतो का, आणि जर तो असेल तर त्याला कसं कंट्रोल केलं जाऊ शकतो, हा तुझा प्रश्न. मुली असतात, एक हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये ॲक्ने खूप ॲक्टिव्ह होऊन जातात, तर त्याच्यावरती तुम्ही त्यांना काय सांगाल? हे नमस्कार, 90.2 FM रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त. आणि आज हॅलो डॉक्टरमध्ये आपण आलेलो आहोत डॉक्टर श्रद्धा सोनोनीस यांच्याकडे, ज्या की आहेत नाशिकच्या डर्मॅटॉलॉजिस्ट, आणि आम्हाला आज योग झाला की यांच्याशी आम्ही गप्पा मारू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. माझ्यासोबत आहेत RJ मिहिका अँड RJ अजिंक्य. हाय देयर. से एव्हरीबडी हाय लाऊडली. देयर द जोश गोज. अच्छा डॉक्टर श्रद्धा, आजकाल हे मुलं मुली सगळेच आपण इतके कॉन्शियस झालेलो आहोत ना आपल्या लुक्सबद्दल, तर आज जे तुमचं क्षेत्र आहे, हाऊ इट इज हेल्पिंग द पीपल अराउंड लाईक यंगस्टर्स अँड एव्हरीबडी? ऑफकोर्स दिसणं महत्त्वाचं आहे, कॉन्फिडन्स त्याच्यामुळे येतो, फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त तरुण तरुणी नाही तर इवन आपल्यासारखे लोकंसुद्धा आजकाल स्वतःच्या लुक्सविषयी, आपण काय घालतोय, कसं दिसतोय, केस कसे आहेत, खूप कॉन्शियस आहेत, आणि दॅट्स द राईट वे आय फील. शास्त्रोक्त पद्धतीने ह्या सगळ्यांचा जर तुम्ही पाठपुरावा केलात तर यू कॅन गेट हेल्दी स्किन अँड हेल्दी हेअर, which is a sign of good health also. So I think it's important. It's very important. मी का तुला काहीतरी विचारत होतो डॉक्टर? हो डॉक्टर, मला असं विचारायचं होतं, तुम्ही लेझर ट्रीटमेंटने हेअर रिमूव्हलसुद्धा करतात, बट आपण बघितलं असेल जुन्या काळामध्ये जेव्हा आजी एकदम लव म्हणतो आपण बॉडीवरती आलेले असतात, त्यांना असं घासून काढतात, तर ते कितपर्यंत चांगलं आहे? ओके, सो आम्ही कधीच रेकमेंड करत नाही की लहान बाळाला जी लव असते, आपण ज्याला लॅनिगो हेअर असं म्हणतो, याला बऱ्याच वेळेला मसूर डाळीच्या पिठाने किंवा एखाद्या स्क्रब असलेल्या एजंटने घासलं जातं. बऱ्याच वेळेला लहान बाळांची सेन्सिटिव्ह त्वचा, याच्यामुळे फॉलिक्युलायटिस किंवा केसतोडे तयार होतात आणि त्यांना ताप येतो, त्यांना स्किनचे इन्फेक्शन्स होतात. हे सगळं अवॉइड करायला पाहिजे, कारण मुळात ते जे केस आहेत लहान बाळांचे, ते येत्या 6 महिन्यात आपोआपच झडून पडणार असतात, आणि वयात आल्यानंतर ॲक्च्युली तुमची हेअर ग्रोथ किती आहे हे ठरतं. त्यामुळे लेझर आम्ही वयाच्या 16व्या वर्षानंतर करतो, जेव्हा तुमची हेअर ग्रोथ फायनली डिसाईड होते. डॉक्टर, एक प्रश्न जे सगळ्यांच्या मनात असतो की लेझर ट्रीटमेंटद्वारे चेहऱ्यावरचे आणि अंगावरचे केस काढणं किती सोपं आहे, हाऊ सायंटिफिकली इट इज गुड अँड इझी, थोडंसं याच्याबद्दल अवेअरनेस करा प्लीज. लेझर्स बाबतीत खूप मिसअंडरस्टँडिंग्स आपल्या जनतेमध्ये आहेत, अज्ञान म्हणूया आपण त्याला. लेझर्स हे जे केस रिमूव्ह करणारे आहेत, बेसिकली डायोड ही पद्धती आपण सध्या वापरतो, आधुनिक ज्याला आपण म्हणतो. ही US FDA अप्रूव्ड आहे इंडियन स्किनसाठी. काळ्या केसांवरती ह्यांचा परिणाम होतो आणि 80% हेअर ग्रोथ आपल्याला पूर्णपणे नष्ट करता येते. याने काही त्रास होतो, काही जळजळ, जेव्हा ती ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळेला पेशंटला तुम्हाला अनकॉन्शियस करावं लागतं किंवा त्यांना ॲनेस्थेशिया द्यावा लागतो, किंवा म्हणजे इट इज अ रेग्युलर असतं की त्याला खूप त्रासदायक असतं, हाऊ पेनफुल असतं का काय असतं? नाही, अजिबातच पेनफुल थेरपी नाही आहे. रादर वी कॉल इट अ पेनलेस मोडॅलिटी, आणि विदिन अ डे फुल बॉडी लेझर्स करता येतात. सो इट इज सेफ ऑल्सो. फक्त कोणतंही लेझर केल्यानंतर आम्ही सनस्क्रीन वापरा किंवा त्या भागाला सूर्यापासून प्रोटेक्शन द्या, एवढीच काळजी घ्यायला सांगतो. म्हणजे बेसिकली मित्रांनो, आपण जी मनात भीती असते ना की एखादी ट्रीटमेंट आपल्या शरीरावरती आपण जर केली तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का, तर अजिबात कुठलाही दुष्परिणाम ह्याचा नाही आहे. तर लेझर ट्रीटमेंट सर्जरी इज ॲब्सोल्युटली सेफ. मॅम, आपलं क्लिनिक कुठे आहे थोडंसं पटकन सांगा, म्हणजे लोक ना दे विल कम हिअर.
हो, रिवाईव्ह स्किन क्लिनिक अँड लेझर सेंटर या नावाने माझं क्लिनिक आहे. शरणपूर रोडला आणि एक नाशिक रोडला सुद्धा त्याची ब्रांच आहे सर. शरणपूर रोड नाशिक. आणि इथे आपल्या इथे ट्रीटमेंट्समध्ये म्हणजे काय काय ट्रीटमेंट्स केल्या जातात ह्या सेंटरला? नाशिक, गंगापूर रोड, शरणपूर रोड इथे. राईट. आता एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून माझ्याकडे सर्व प्रकारच्या स्किनच्या व्याधी, केसांचे गळणं किंवा नखांचे आजार, त्याचबरोबर गुप्तरोग, कुष्ठरोग आणि HIV रिलेटेड स्किनच्या सगळ्या व्याधींची ट्रीटमेंट होते. या व्यतिरिक्त माझं लेझर सेंटर आहे ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड केस काढून टाकण्यासाठीचं लेझर आहे, स्किन ग्लो करण्यासाठीचं ग्लो लेझर आहे, त्यानंतर गोंदण काढून टाकायचं असेल तुम्हाला त्याचं लेझर आहे, खड्डे चेहऱ्यावरती किंवा जुने व्रण आहेत ते कमी करण्याचं लेझर आहे आणि स्किन टाईटनिंगसाठीचं सुद्धा एक लेझर आहे. असे विविध लेझर्स आहेत. मॅम, जे चेहऱ्यावरती बऱ्याचशा म्हणजे मस्से येतात ते काढणं, आणि ते जर काढतो आपण तर लेझरनेच निघणार की त्याला काहीतरी सर्जरी असणार? बारीक बारीक जे मसे असतात किंवा चामखीळ ज्याला आपण म्हणतो किंवा वय वाढतं त्या तसं आपल्याला काळपट तिळासारखे नवीन पण येतात, हे सगळे लेझर्सने विनासायास एका सिटिंगमध्ये आपल्याला काढता येतात. पेनलेस असतं सगळं? ह्याला आम्ही ॲनेस्थेशिया देतो, पण बेशुद्ध वगैरे करत नाही. लोकल ॲनेस्थेशिया असतो, क्रीम लावून आम्ही बसवतो आणि त्याने ती स्किन सुन्न पडते. अच्छा, ओके. अँड दिस इज 100% म्हणजे तो जो स्किन टोन आहे, तो जो ग्लॉसीनेस म्हणा किंवा जो आधी जशी स्किन होती तशी परत येऊ शकते. पण ह्याला बऱ्यापैकी प्रयत्न पेशंट्सचे रोजच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा गरजेचे आहेत, जसं की सनस्क्रीन वापरणं, मॉइश्चरायझर वापरणं, सूर्यापासून बचाव हा सगळ्यात मोठा प्रत्येक ट्रीटमेंटचा कणा आहे. डॉक्टर, आता आजकाल लेझर ट्रीटमेंटद्वारे केसांची ट्रीटमेंट केली जाते. हेअर इम्प्लांटेशन पण आपल्या इथे होतं का? हेअर इम्प्लांटेशन, हेअर ट्रान्सप्लांट किंवा PRP थेरपी ह्याच्यामध्ये लेझर्स लागत नाहीत. आय विल गो विथ हेअर्स ओनली. जर हेअर प्रॉब्लेम्स असतील, आता आपण बघितलं असेल पोल्युशनमुळे आपण म्हणतो की खूप हेअरफॉल दिसायला लागलेला आहे आधी, किंवा सीझनल हेअरफॉल असतो, तर डज दिस टर्म्स एक्झिस्ट की सीझनल हेअर, म्हणजे सीझनल हेअरफॉल असतो का? आणि जर तो असेल तर त्याला कसं कंट्रोल केलं जाऊ शकतो, हा तुझा प्रश्न. हो, पोल्युशनमुळे डॅन्ड्रफ होतो इवन दो अबाउट दॅट, किंवा कशी बेसिक एक डे टू डे लाईफमध्ये केअर केली पाहिजे ह्याबद्दल थोडं श्रोत्यांना सांगा. केसांची सीझनल हेअर लॉस असतो. एका सीझनमधून दुसऱ्या सीझनमध्ये आपण जाताना डेफिनेटली थोडा हेअरफॉल होतो, परंतु तो नगण्य असतो आणि तो काही दिवसांमध्ये थांबून सुद्धा जातो. त्याला आपण विशेष मदत करू शकत नाही, परंतु आजारपणांमुळे किंवा ताणतणावामुळे, रोजच्या हेक्टिक लाईफस्टाईलमुळे आणि खाण्यापिण्यात होणाऱ्या कमतरतांमुळे, विटॅमिन्सची डेफिशियन्सीज होते, यामुळे होणाऱ्या हेअर लॉसला मात्र आपण ट्रीटमेंटने नक्कीच व्यवस्थित करू शकतो. केसांना माइल्ड शॅम्पू वापरणं, त्यांना उन्हात जाताना कव्हर करणं, जसं आपण चेहरा बांधतो तसं केसांनाही उन्हापासनं कव्हर करणं गरजेचं असतं. त्याने लवकर केस पांढरे होणं टाळता येतं. आणि डॅन्ड्रफसाठी कंटिन्युअसली एखादं अँटी डॅन्ड्रफ सोल्युशन किंवा शॅम्पू वापरणं गरजेचं असतं. डॉक्टर, आपल्याकडे अजून अशा कोणकोणत्या ट्रीटमेंट्स केल्या जातात ज्याची आपण अवेअरनेस रेडिओ नमकीनच्या माध्यमातून लोकांपर्यंत करू शकतो? टोटल ट्रीटमेंट्स जे आपण करतो सगळ्या ट्रीटमेंटबद्दल सांगा थोडंसं. हो, बेसिकली स्किन रिलेटेड ट्रीटमेंट्समध्ये आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे लेझर्स आहेत. जसं मी मगाशी सांगितलं तसं परमनंट हेअर रिमूव्हलसाठीचं लेझर आहे ज्याला डायोड म्हणतो आपण. USFDA अप्रूव्ड मशीन आहे. ग्लो लेझर आहे ज्याला आपण क्यूस्विच ND YAG असं त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे, ज्याने चेहऱ्यावरचे डाग, काळपटपणा काढून टाकता येतो आपल्याला. खड्डे दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे मायक्रो निडलिंग RF आणि CO2 लेझर रिसर्फेसिंग असे 2 लेझर्स आहेत. स्किन टाईटनिंगसाठी आपल्याकडे हायफू नावाचं लेझर आहे आणि गोंदण काढून टाकण्यासाठी सुद्धा आपल्याकडे लेझर आहे. म्हणजे बेसिकली मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या, मॅमनी सांगितल्याप्रमाणे काही तुम्हाला वाटलं की तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा हेअर रिमूव्हल किंवा तुम्हाला गोंदण काढणं किंवा एव्हरीथिंग इज पॉसिबल ॲट दिस अमेझिंग लेझर ट्रीटमेंट सेंटर. हार्मोनल चेंजेसमुळे जे पण मुली असतात, एक हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये ते खूप ॲक्टिव्ह होऊन जातात
आय मीन ॲक्ने खूप ॲक्टिव्ह होऊन जातात, तर त्याच्यावरती तुम्ही त्यांना काय सांगाल की एक शेमलेसपणा येऊन जातो, म्हणजे त्यांना असं खूप शेम वाटते, कुठे बाहेर नाही जावंसं वाटतं, ऑलरेडी हॉर्मोनल चेंजेस असतात बॉडीमध्ये त्याच्यामुळे, किंवा अजून बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यात. फक्त इवन दो आपण म्हणू शकतो एक ओपन पोर्सचा पण प्रॉब्लेम होतो हार्मोनल चेंजेसमुळे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हॉर्मोनल चेंजेसमुळे बाईच्या आयुष्यात विविध टप्प्यांमध्ये विविध प्रॉब्लेम्स येतात. जसं की तारुण्य पिटिका किंवा ज्याला आपण ॲक्ने मुर्म म्हणतो, हे खूप कॉमन असतं जवळजवळ 14 वर्षाच्या वयापासून अगदी 40पर्यंत. पिंपल्समुळे चेहऱ्यावरती डाग खड्डे होऊ शकतात, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. त्याचबरोबर हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यानंतर, म्हणजे PCOD नावाचा एक आजार खूप कॉमन आहे आजकाल मुलींमध्ये, बायकांमध्ये. यामुळे चेहऱ्यावरती हर्सुटिझम म्हणजे असलेले केस कडक होतात आणि पुरुषांसारखी दाढी आल्यासारखं वाटतं. सो हा प्रॉब्लेमसुद्धा बायकांना आत्मविश्वास गमावून टाकण्यासारखा असतो. चेहऱ्यावरती वांगचे काळे डाग येतात प्रेग्नन्सीमध्ये किंवा त्यानंतर कधीही. याच्यामुळे सुद्धा स्त्रियांचा आत्मविश्वास कमी होतो. सो ह्या सगळ्यांची शास्त्रोक्त ट्रीटमेंट आमच्याकडे अवेलेबल असते. कसं ह्या गोष्टींना कमी करायचं, पिंपल्स कमी करायचे, वजन कमी करायचं, रेग्युलर व्यायाम करायचा, आहारामध्ये काही बदल करायचे, हा सगळा भाग आमच्या ट्रीटमेंटसोबत आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे बेसिकली ज्यांना असं वाटत असेल की त्यांचं सौंदर्य त्यांच्याकडनं हिसकावून गेलेलं आहे प्रेग्नन्सीमुळे किंवा ओव्हर काम केल्यामुळे, कधी कधी काय होतं की बरेचसे लोक उन्हात फिरतात है ना, तर त्यांच्या चेहऱ्यावरती रॅशेस येतात, चेहऱ्यावरती त्यांचं म्हणजे काळेपणा येतो किंवा वॉटेवर. ह्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगा की अशी लोक ज्यांना आपला कॉन्फिडन्स कमी झालेला आहे आणि त्यांचं जीवन नैराश्यमय झालेलं आहे, की त्यांना आता कळत नाही की आम्ही काय करू यार, आम्ही चांगले दिसत नाही. असं आजकाल चांगलं दिसणं हे पर्सनॅलिटीला खूप महत्त्वाचं आहे, तर काय सांगू शकता मला तुम्ही? उन्हामुळे फोटो एजिंग नावाचा प्रकार होतो. म्हणजे सुरकुत्या आपल्याला वयानुसार येणारच आहेत, पण काही लोकांना चेहऱ्यावरती पिगमेंटेशन, डाग आणि सुरकुत्या फार लवकर येतात. ओपन पोर्स जसं तुम्ही मगाशी म्हणालात ते जास्त दिसू लागतात आणि याच्यामुळे चेहऱ्याचा तजेला नष्ट होतो. सो ह्याला फोटो एजिंग असं म्हणतात आणि ही कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल आहे. यासाठी आपल्याकडे भारतामध्ये सनस्क्रीन ह्या विषयाचा अवेअरनेस खूप नाही आहे. तर सनस्क्रीन रेग्युलरली लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून जवळजवळ 70 ते 80% सूर्यकिरणांमुळे होणारा डॅमेज तुम्ही टाळता येऊ शकतो. मॅम, ते खूप जाहिराती बघितल्या होत्या, मी बघतो पण आपल्या इंडियामध्ये आता बऱ्याचशा जाहिराती त्या बॅन पण करण्यात आलेल्या आहे. गोरे करनेवाली क्रीम, आय मीन वी इंडियन्स आर व्हेरी गुड. एव्हरी पर्सनॅलिटी इज इन इट सेल्फ चांगली असते, छान असते, पण हा जो फंडामेंटल आहे की गोरा बनना ही अच्छा आहे, आय थिंक दिस इज अ मिथ. अँड हे सगळ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की ह्या स्टेटमेंटला तुम्ही फॉलो करू नका. आपल्यासोबत डॉक्टर श्रद्धा आहेत, ते आपल्याला याच्यावरती अजून चांगलं काय सांगतील. गोरेपणा हा विषय आपल्याकडे भारतीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. गोरेपणाच्या मार्केटमध्ये $बिलियन्स इंडस्ट्री आहे ती, आणि ह्या एका शब्दामुळे मुलींचा आत्मविश्वास हिरावला जातो. आपण TV वर जाहिराती बघतो की ती मुलगी काळी असते तेव्हा तिला नोकरी मिळत नाही आणि अचानक गोरी होते काही क्रीम लावल्याने आणि तिला नोकरी मिळते. ही किती फोल कल्पना आहे हे आपल्याला सुद्धा बघतानाही लक्षात येतं. पण काळपट रंग हा कुणालाच नको आहे सध्या भारतात. पण माझं असं सांगणं आहे की रंग काय आहे ह्यापेक्षा त्वचा तुमची किती सुदृढ आहे, तुमचे केस किती सुदृढ आहेत हे तुमच्या इंटरनल हेल्थविषयी दाखवतात. सो क्लिअर स्किनकडे एम करावं, गोरेपणाकडे नाही. मला असं वाटतं की हे जे डोक्यात घुसवलंय, टाकलं गेलेलं आहे ना की आप गोरे हैं तो बेहतर है, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. मला असं वाटतं मॅम, आपण ह्या गोष्टीला आज रेडिओ नमकीनच्या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू की तुम्ही जसे आहात, जसं तुम्हाला देवाने बनवलं आहे, यू आर द बेस्ट. आणि स्वतः हे फील करणं की मी किती चांगला आहे, किती छान आहे, ह्याच्या पलीकडे तुम्हाला कोणाचेही ओपिनियन्स घ्यायची आवश्यकताच नाही. येस, ट्रू. मला तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज लोकांना ह्याबद्दल काउन्सिल करावं, सांगावं की तुम्ही जसे आहात तसेच राहा. तुम्ही चेहऱ्याला चांगलं, तुम्हाला जो चेहरा किंवा तुमचं जे शरीर देवाने दिलं आहे त्याला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही तुमचं पिगमेंटेशन किंवा तुमचा जो कलर आहे, आय मीन टू से की जो कलर स्कीम आहे किंवा तुमची जशी शरीराची रचना आहे त्याला बदलायचा प्रयत्न
प्रयत्न नका करू. प्लीज थ्रो सम लाईट ऑन दिस मॅम. येस, बॉडी शेमिंग इज अ बिग इश्यू बिकॉज होतं काय की आपण पर्सनॅलिटी चांगली असते, आपलं एज्युकेशन चांगलं असतं, आपलं 4 चौघांमध्ये वावरणं चांगलं असतं, पण तरीही मी चेहऱ्याचा रंग माझा काळा आहे किंवा सावळा आहे फॉर दॅट मॅटर, किंवा मी जाड आहे, सुडौल बांधा नाही आहे माझा, ह्यामुळे सुद्धा काही लोकांच्या आत्मविश्वासात खूप मोठी घसरण होते. आणि ह्या सगळ्याचा मेजरली सोशल मीडिया, पूर्वी TV वरती जाहिराती यायच्या, आता सोशल मीडियावर खूप पोर्ट्रे केलं जातं की दिस इज ब्युटिफुल. सो ती एक चुकीची संकल्पना आहे आणि अशा संकल्पनांना बढावा दिला जाऊ नये ॲक्च्युली. परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजून तसे रेस्ट्रिक्शन्स जाहिरातींवर किंवा सोशल मीडियावर आलेले नाही आहेत, जे गरजेचे आहेत. तुम्ही ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट अशी लोक ज्यांना सुंदर दिसायचं आहे, म्हणजे ऑफकोर्स मी तर पहिलेच सांगितलं की तुम्ही जसे जन्मलेले आहात तसे सुंदरच आहात, देवाची जी तुमच्यावरती कृपा झालेली आहे की तुम्ही ह्या जगात आलेला आहात, यू आर बॉर्न ब्युटिफुल, यू आर बॉर्न गुड. पण ज्या लोकांना आपल्या सौंदर्यामध्ये काहीतरी नवीनपणा करायचं असेल, त्यामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आहे, डर्मॅटॉलॉजिस्टचा जो रोल आहे तो कसा प्ले होऊ शकतो? मुळात आमच्याकडे रोजच बऱ्याचशा एन्क्वायरीज येतात की आता मुलीचं लग्न करायचं आहे तर तिला थोडं गोरं करता येईल का. सो बराचसा वेळ ह्याच्यात काउन्सिलिंगमध्ये जातो की जो रंग तुमचा मूळचा आहे तो कधीच बदलता येणार नाही. फक्त उन्हामुळे झालेली जी टॅनिंग आहे किंवा काळपटपणा आला आहे किंवा पिगमेंटेशन झालं आहे, ते चेहऱ्यावर डाग आले आहेत, तेवढे मी काढून देऊ शकते आणि त्वचा छान नितळ करून देऊ शकते, पण गोरेपणा पॉसिबल नाही आहे. आणि तसा विचार पण नको करायलाही नको तसा विचार. तो विचार करणं चुकीचं आहे. पण पालकांचीही अशी, मुलींच्या एस्पेशली पालकांची अशी अपेक्षा असते की मुलगी गोरी असेल तर चांगलं स्थळ मिळेल. परंतु जी स्थळं मुलीच्या गोरेपणामुळे येतात किंवा गोरी नसेल मुलगी तर आम्हाला नको असं म्हणणारी लोक फारच बालिश आहेत असं मला वाटतं. ऑफकोर्स म्हणजे हे मॅम तुम्ही खूप चांगला मुद्दा घेतलाय, कारण हे अशा बालिश लोकांशी लांब राहिलेलं बरं. पण बरेचसे पण छान मुद्दे घेतले आणि खूप छान आपण गप्पा मारतोय. अजिंक्य, तुला काय बोलावं असं वाटतं? तुझ्या मनात काय प्रश्न आहे डॉक्टरांसाठी? मॅम, मला पहिला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आज मी तिला आपण सोशल मीडियावरती जे बघतो की अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत की त्यांच्याकडे सर्टिफाईड काही सर्टिफिकेशन्स नाहीत, पण ते असे स्किन केअर रुटीन्स, काही हॅक्स, काही ब्युटी टिप्स देतात, तर त्या किती व्हॅलिड आहेत आणि त्याची व्हॅलिडिटी आपण किती पद घेतली पाहिजे, किती ऐकलं पाहिजे अशा लोकांचं? प्रश्नातच उत्तर आहे की त्यांच्याकडे मुळात काही डिग्रीज नाही आहे आणि फक्त हिअरसेवरनं ते सांगतायत की हे प्रॉडक्ट चांगलं आहे आणि मी वापरते म्हणून तुम्ही वापरा. तर प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते आणि प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यातला स्ट्रेस वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या स्किन टाईपनुसार आणि लाईफस्टाईलनुसार प्रॉडक्ट्स चूज करणं महत्त्वाचं असतं. एखादी सेलिब्रिटी वापरते म्हणून ते प्रॉडक्ट्स आपण वापरणं कधीही बरोबर नाहीच आहे, शास्त्रीय नाही आहे. आणि शिवाय आपल्यालाही हे समजतं की हे सगळे लोक जाहिराती जे करतात ह्या युजली पेड असतात, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हे शहाण्याने स्वतः समजून घ्यावं. म्हणजे बेसिकली जे काही आपण बघतोय यात खूप गुमराह करणाऱ्या गोष्टी पण आपल्याला बघायला मिळतात सोशल मीडियावरती. पण मला सगळ्यांना विनंती हीच आहे की तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे, त्यांची क्वालिफिकेशन काय आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण असे बरेचसे लोक आहेत आजकाल, बरेचसे क्रीम्स आहेत, बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन्स आहेत जे तुम्हाला सांगतात की आप हमारा क्रीम इस्तेमाल करो, आपको ये हो जाएगा, वो हो जाएगा. डॉक्टर, व्हॉट इज द क्रायटेरिया? असा कोणता क्रायटेरिया आहे जेव्हा माणसाने किंवा एखाद्या व्यक्तीने एखादं प्रोडक्ट निवडायचे स्वतःच्या शरीराला सुंदर बनवण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी, तर ते काय क्रायटेरिया बघितला पाहिजे, त्याची क्वालिफिकेशन काय असली पाहिजे? हाऊ क्वालिफाईड द पर्सन should be to take his advice? मुळात जेव्हा मी म्हणते की मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे, या म्हणजे मी MBBS केलेलं आहे आणि त्यानंतर माझी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे डर्मॅटॉलॉजी या विषयामध्ये. एकतर डिप्लोमा इन डर्मॅटॉलॉजी असतो, MD डर्मॅटॉलॉजी असतात किंवा DNB डर्मॅटॉलॉजी असतात. या सगळ्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमधनं आम्ही शिकलेल्या डिग्रीज आहेत. ह्या प्लीज चेक करता आल्या पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत आणि ते विचारायला कोणी पण संकोच नको करायला. मला असं वाटतं संकोच करायला नको. रादर आम्हाला गव्हर्नमेंटचा रूल आहे की आमच्या ज्या डिग्रीज आहेत त्या आम्ही बाहेर रिसेप्शनमध्येच डिस्प्ले करायच्या आहेत. मित्रांनो, हे आपल्या सगळ्यांच्या मनात संकोच असतो. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टला किंवा डॉक्टरला
विचारत नाही आपण की सर मे आय नो व्हॉट इज युअर डिग्री, तुमची डिग्री, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमचा राईट आहे. कारण तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे कुठली ट्रीटमेंट करताय आणि तुमचा कॉन्फिडन्स त्यात वाढतोय की नाही. तुम्ही फक्त जस्ट जाताय आणि ट्रीटमेंट करताय, ह्याच्यापेक्षा तुम्ही विचारा. हो बरोबर आहे सर. आजकाल ही गरज बनली आहे, कारण आज बरेचसे भोंदू डॉक्टर्स आहेत जे स्वतःला स्किन स्पेशलिस्ट म्हणवत आहेत, बाहेर बोर्डावर लिहित आहेत पण डिग्रीज नसतात, आणि पेशंट्सने विचारल्यावर त्यांना सॅटिस्फॅक्टरी उत्तरं पण मिळत नाहीत, आणि तिथे ट्रीटमेंट्स केल्यानंतर मग साईड इफेक्ट्स होतात किंवा काही परमनंट नुकसान सुद्धा होऊ शकतं त्वचेचं. सो अशा सेंटर्सकडनं किंवा अशा डॉक्टर्सकडनं सावधान राहण्याची गरज आहे. ऑफकोर्स यार, कारण तुम्हाला बघा, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट्स बघून, सोशल मीडिया कॅम्पेन्स बघून जर एखाद्या सेंटरमध्ये जाताय किंवा एखाद्या क्लिनिकमध्ये जाताय, तर तुम्हाला शुअरली पाहिजे की तुमच्या शरीरावरती ते काहीतरी ट्रीटमेंट करणार आहेत आणि ती तुम्हाला ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे उलटा इफेक्ट व्हायला नको. त्यासाठी डॉक्टर श्रद्धा सोनवणे सारखे जे वेल क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडेच तुम्ही गेलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या जीवनातला बराच वेळ शिक्षणात दिलेला आहे आणि स्पेशलायझेशन्स केलेले आहेत. नुसतं MBBS करून होत नसतं. त्यामुळे त्यांनी म्हणजे या क्षेत्रात ज्यांना अजून डिटेलमध्ये डेप्थमध्ये काम करायचं आहे तर त्यांनी स्पेशली डिग्री घेतलेली आहे ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट. त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांना माणसाच्या ॲनाटॉमीबद्दल, स्किनबद्दल, बॉडीच्या स्ट्रक्चरबद्दल सगळं माहिती असतं आणि त्यांना त्यांचं काम चांगलं येतं. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याच्या आधी तुम्ही आधी त्यांची क्वालिफिकेशन तर बघितलीच पाहिजे, पण डॉक्टर श्रद्धा सोनवणे सारखे जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत आर हायली रिकमेंडेबल फॉर दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट. येस सर, दॅट इज व्हेरी ट्रू. यू शुड अंडरस्टँड द डिग्रीज. या आणि शेवटी काय, चांगलं आणि वाईट तुम्हालाच भोगावं लागणार आहे. तर तुम्ही चांगलं कराल, अभ्यास करून स्वतःची ट्रीटमेंट घ्याल तर ऑलवेज गुड. तर इट वॉज सो नाइस टॉकिंग डॉक्टर. और क्या बताना चाहते हैं आप? हमारे जो श्रोता हैं ये पूरे देश पे सुनते हैं, बट बिकॉज अपन नासिक बंद है बोलते, हम लोग नासिक से इसको लाइव कर रहे हैं. सो डॉक्टर, और कुछ बातें आप बताना चाहेंगे हमारे श्रोताओं को जो रह गई होंगी, तो प्लीज आप बताएं. हो, म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजून लोकांना माहीत नाही आहेत आणि ज्या ट्रीटमेंट्स होतात डर्मॅटॉलॉजी क्लिनिक्समध्ये, परंतु एक इन जनरल भीती आहे लेझर्सच्या बाबतीत त्यांच्या मनात की ह्याच्यामुळे भाजायला होतं किंवा ह्याच्यामुळे डाग पडतात किंवा हे सेफ नाही आहे. तर ह्या काही गोष्टींवर मी प्रकाश पाडू इच्छिते की हे सेफ ट्रीटमेंट्स आहेत. ऑफकोर्स तुम्हाला इथे लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा ट्रीटमेंट बद्दल सांगूया थोडक्यात की कुठल्या ट्रीटमेंट्स ज्या लोकांनी आता जॉईन केलंय, कुठल्या ट्रीटमेंट्स आपण देतो लेझर ट्रीटमेंटच्या द्वारे, ते सांगा प्लीज. हो, लेझर ट्रीटमेंटद्वारे आपण परमनंट लेझर हेअर रिमूव्हल करतो. डायोड नावाची USFDA अप्रूव्ड टेक्नॉलॉजी आहे आमच्याकडे. यानंतर ग्लो लेझर्स असतात जे पिगमेंटेशनवर काम करतात, चेहऱ्यावरचे डाग आणि काळपटपणा कमी करण्यासाठी. मग गोंधण काढून टाकण्यासाठी आपल्याकडे लेझर्स आहेत. चेहऱ्यावरचे खड्डे आणि जुने व्रण यांची ट्रीटमेंट करण्यासाठीचे मायक्रो नीडलिंग RF आणि CO2 लेझर रिसर्फेसिंग असे लेझर्स आहेत. आणि स्किन टाइटनिंग किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी हायफू नावाचं लेजर आहे. क्या बात है दोस्तों, अगर आपकी ज़िंदगी में भी आपको लगता है की जो आपकी खूबसूरती, जो आप सोचते हो की आपने उनकी केअर नाही की, तुम्ही जर काळजी नसेल केली आपल्या स्वतःची, तुम्हाला जर वाटत असेल की कुठेतरी ते तुमच्या कामांमध्ये राहून गेलं, तुम्ही स्वतःची काळजी नाही घेऊ शकलात, तर दिस इज द बेस्ट क्लिनिक. मॅम, एकदा परत आपल्या क्लिनिकचे डिटेल्स सांगावे प्लीज. रिवाइव्ह स्किन क्लिनिक अँड लेझर सेंटर शरणपूर रोड येथे पण आहे आणि नाशिक रोड इथे सुद्धा आहे. शरणपूर रोड इज इन नाशिक अँड डॉक्टर श्रद्धा सोनवणे इज दी dermatologist in this, yes, who personally takes care of you. Doctor, thank you very much for this amazing interview. Thank you. Anything that you feel has to be taken? All the points are covered? मॅम, माझा प्रश्न असा होता की सोशल मीडियावरती किंवा जनरली काही ब्युटी स्टँडर्ड्स असतात जे की सोसायटीने ॲक्सेप्ट केलं असं की दिस इज वॉट ब्युटिफुल लुक्स लाईक. म्हणजे मुलींसाठी छोटं नाक असणं, फुलर आयब्राज असणं किंवा मोठे किंवा फिल्ड इन चीक्स असणं, आणि मग याच्यासाठी काही ट्रीटमेंट्स असतात, बोटॉक्स असतं किंवा लिप इंजेक्शन्स असतात. सो त्या किती सेफ आहेत आणि कोणी पण म्हणजे कुठल्या पण वयाच्या स्त्री पुरुषाने अशा ब्युटी स्टँडर्ड्सला धरून त्यांची स्किन केअर रुटीन किंवा त्यांच्या स्किन केअर जर्नीला फॉलो केलं पाहिजे का? युजली फुलर लिप्स असणं किंवा आयब्रोज चांगले असणं हे ब्युटी स्टँडर्ड्स अगदी पूर्वीपासनं चालत आलेले आहेत.
त्यात वावगं असं काही नाही. आणि द वन हू नीड्स टू हॅव दॅट काइंड ऑफ लुक, तर बोटॉक्स आणि फिलर्स हे अगदी सेफ ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, प्रोव्हाइडेड यू डू इट विथ अ क्वालिफाईड डर्मेटोलॉजिस्ट. अगेन आय विल वॉर्न यू, या, बिकॉज दीज आर व्हेरी सायंटिफिक प्रोसिजर्स आणि यू कॅनॉट डू इट और ओव्हर डू इट फॉर द सेक ऑफ रिझल्ट्स. तुम्ही ओव्हर पण करू शकत नाहीये, तुम्हाला अजून सुंदर, म्हणजे आय थिंक एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो मायकल जॅक्सनचा, है ना. कारण मायकल जॅक्सनचं एक असं एक्झाम्पल राहिलं आहे की त्यांनी चेहऱ्यावरती इतक्या ट्रीटमेंट्स केल्या होत्या की नंतर त्याला थोडंसं ऊन पण चालत नव्हतं. त्यांना ऑलवेज छत्री घेऊन चालावं लागायचं आणि सातत्याने त्या ट्रीटमेंट्स कराव्या लागायच्या. तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की ओव्हर डुईंग पण चांगलं नाही. अति तिथे माती ही म्हणतं आपल्याला माहीतच आहे. सो यू शुड नो द बॅलन्स बिटवीन रिअल ब्युटी आणि ओव्हर एक्सपेक्टेशन. म्हणजे तुम्ही जे पण काही करा, चांगल्या मॅम सारख्या ट्रस्टेड आणि अनुभवी आणि वेल क्वालिफाईड डॉक्टरच्या निदर्शनाखाली किंवा त्यांच्या गायडन्सखाली तुम्ही काही पण ट्रीटमेंट कराल तर यू विल बी इन सेफ हँड्स. जर तुम्ही कुठल्या पण अननोन किंवा ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन नाही आहे, प्रॉपर क्वालिफाईड नाही आहे, त्यांच्याकडे जर कराल आणि ते दुसरीकडे कुठेतरी ट्रीटमेंट्स करत असतील किंवा ॲफिलिएटेड क्लिनिक्स किंवा हॉस्पिटल्समध्ये, यू नेवर नो, एनिथिंग कॅन हॅपन. तुम्हाला लेझर ट्रीटमेंट जर करायची आहे मित्रांनो, तर तुम्ही वेल क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडेच केली पाहिजे. माझ्यासोबत आज आहेत डॉक्टर श्रद्धा सोनोनीस, ज्या आहेत वेल क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट फ्रॉम नाशिक. मॅम, थँक यू सो मच वन्स अगेन फॉर दिस अमेझिंग इंटरव्ह्यू. थँक्यू. तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू तुम्हाला खरोखर चांगला वाटला आहे, तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज फॉरवर्ड दिस व्हिडिओ, तुम्ही ह्याला शेअर करा आणि प्लीज लाईक द व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. थँक्यू.